तुम्हाला दिसतंय? मग हे पाणी जसं आहे तसंच आपलं शरीर आहे. इतकं शुद्ध पाहिजे आहे का? का नाही? केमिकल युक्त खाल्लं जाते. बाहेरचं पोल्युशन, हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही. खातो ते माहिती नाही केमिकल किती येते. हे रोज 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 शरीरात जाऊन आज डायबेटिक पेशंट आहेत, कॅन्सर आहे, असा कोणता आजार नाही जो होणार नाही. कुणालाही होतोय, कितव्या वयामध्ये होतोय. जन्मलेल्या बाळाला काय वेळ होते, तिथून सुरुवात आहे. बरोबर. 5 वर्षाच्या मुलीला डायबेटिक आहे. हे परिणाम सगळे आहेत की बाहेरून इंटेक केलेलं केमिकल शरीरात जाऊन, म्हणजे काय, टेक्निकल भाषेमध्ये जर बोलायचं म्हणलं तर फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये जातात आणि त्या फ्री रॅडिकल्सचे जे आहेत त्यांना त्यांचं सायकल पूर्ण करण्यासाठी काही प्रोटॉन न्यूट्रॉनची गरज असते. ते कुठून मिळणार मग? तर ते आपल्या बॉडीमधल्या पार्टमधून. एखाद्याच्या जर पॅनक्रियामधून त्यांनी जर घेतले तर पॅनक्रिया बाद, शुगर चालू. किडनीमधून घेतलं तर किडनी बाद, हृदयामधून घेतलं तर हृदय बाद. म्हणजे त्यांची सायकल पूर्ण करण्यासाठी काय होईल, ते कुठून तरी त्यांना लागणारं खाद्य ओढून घेणार आहे. आणि म्हणून हे आजार आहेत. म्हणजे केमिकल हे घातक आहे एवढं तर मान्य आहे, मान्य आहे. आपण बघूया थोडंसं प्रयोगातून की हे केमिकल आहे. असं केमिकल थोडं 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 आपल्या शरीरामध्ये पण जात आहे. आणि आपलं शरीर आज कसं झालंय, गडूळ. आणि इतकं जर घाण शरीरामध्ये असेल तर उद्या आपल्याला अटॅक का येणार नाही, उद्या आपल्याला बाकीच्या गोष्टी का झटणार नाही, झटणार की नाही? लक्षात येते? मगाचे असणारं शुद्ध शरीर आणि हे फरक आहे की नाही? लाल तयार झालेला आहे का? आता बघा, जर असं शरीर असेल आणि कॅन्सर का होणार नाही तर होणार. आता ह्याच्यावर पर्याय एक आहे का? अन्न सोडू शकतो का आपण? पाणी प्यायचं बंद करू शकतो का? हवा घ्यायची बंद करू शकतो का? म्हणजे ह्याला बदलण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहे का? का आहे तुमच्याकडे काय पर्याय? नाही. पर्याय देऊ का? सगळ्यांना निरोगी व्हायचंय का? व्हायचं आहे. मग आपल्याकडे रियांश कंपनीचं हे प्रोडक्ट आहे. काय नाव आहे? अल्कलाइन ड्रॉप. अल्कलाइन पाणी कसं बनवतात त्याचा वेगळा व्हिडिओ आहे. पण आपण बघूया की हे प्रोडक्ट जर आपल्या शरीरामध्ये आपण सकाळ दुपार संध्याकाळ एक 5-5 थेंब जर आपण शरीरामध्ये आपल्या पाण्याच्या मधून गेलं तर आपल्याला काय होऊ शकतं ते बघा. जे जे केमिकल शरीरामध्ये आपल्या गेलेलं आहे त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? रियांश अमृत ज्यूस, त्याच्याबरोबर अल्कलाइन ड्रॉप आणि बाकीचे कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपण निरोगी राहू शकतो. अन्यथा कोणता ना कोणता आजार 100% आपल्याला होणार आहे, म्हणजे होणार आहे. म्हणून 10-20 लाख रुपये आपल्या तयारी ठेवावी लागणार आहे. ती लागूच नये म्हणून पहिलं सर्वांनी अमृत ज्यूस सकाळी संध्याकाळी आणि 3 टाइम 5-5 थेंब आपल्या पाण्यामधून अल्कलाइन ड्रॉप घेतलं पाहिजे. समजलं काय? पहिल्यासारखं शरीर झालं का शुद्ध? आलं लक्ष तुमच्या?